श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 4 मे 2025 ते शनिवार 10 मे 2025 या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहेत। रविवारी 4 मे रोजी भानुसप्तमी आहे। सोमवारी 5 मे रोजी दुर्गाष्टमी आणि सीता नवमी आहे। गुरुवारी 8 मे रोजी मोहिनी एकादशी आहे आणि शुक्रवारी 9 मे रोजी प्रदोष आहे। या आठवड्यामधील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः कर्क, सिंह आणि कन्या राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। व्यवसायामध्ये नवीन क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकण्याची शक्यता आहे। नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करेल। या आठवड्यामध्ये तुमच्या आर्थिक समस्या सुटतील आणि आर्थिक आवक तुमची या आठवड्यात उत्तम राहील। हा आठवडा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्यातील सुरुवातीचे 4 दिवस म्हणजे 4, 5, 6 आणि 7 मे हे तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। तुमचे निर्णय या 4 दिवसांमध्ये योग्य ठरणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने हे 4 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। या आठवड्यामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरेल। आर्थिक समस्या या आठवड्यामध्ये तुमच्या सुटतील, त्यामुळे कर्ज प्रकरणे मंजूर करणं, जुनी येणी वसूल करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा तुम्ही या आठवड्यात पाठपुरावा करणं आवश्यक आहे। वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। नवीन घर विकत घेणं, घरामध्ये काही बदल करणं यासारखे महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यात घेऊ शकाल। 8, 9 आणि 10 मे हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 3 दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे आणि तुमचा खर्चाचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास आठवड्याच्या सुरुवातीच्या 4 दिवसांमध्ये तुम्ही घ्यावेत। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। व्यवसायामध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा। व्यवसायामध्ये नवीन यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं, व्यवसायानिमित्त एखाद्या जागेची खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा आठवडा तुम्हाला साथ देणारा ठरेल। या आठवड्यामध्ये तुम्ही ज्या कामांचा पाठपुरावा कराल ती कामे येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारे आणि पूर्ण होणारे आहेत। या आठवड्यामध्ये महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करणं आवश्यक आहे। नवीन व्यवसाय सुरू करणं, व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा। या आठवड्यामध्ये महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करणं आवश्यक आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, त्यामुळे हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला राखीव ठेवणं आवश्यक आहे। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा। बढती, बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल। सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना या आठवड्यामध्ये मोठे अधिकार प्राप्त होतील। मोठ्या जबाबदाऱ्या देखील तुमच्यावर येतील। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची साथ लाभेल। परदेशामध्ये नोकरी करणं किंवा नोकरीनिमित्त प्रवास करणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी या आठवड्यामध्ये घडू शकतील, त्या दृष्टीने तुम्ही वरिष्ठांचा पाठपुरावा करावा। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। तुमच्या प्रयत्नांना येणाऱ्या काळामध्ये यश येणार आहे। हा आठवडा अनेक नवीन संधी उपलब्ध करून देणारा ठरेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही प्रयत्नांमध्ये कसूर करू नये। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचा आणि तुमच्या गुरुजनांचं सहकार्य प्राप्त होणार आहे। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा, सुख समाधानाचा आणि कौटुंबिक सौख्याचा जाईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचे बेत आखणं, घरामध्ये काही बदल करणं, नवीन वास्तू विकत घेणं यासारखे महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुमचे घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे गृहिणींसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्तम लाभ या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहेत।
महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्याचे शेवटचे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। 8, 9 आणि 10 मे हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल आणि आरोग्याच्या तक्रारी देखील वाढतील। प्रवासामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। सोमवारी 5 मे रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कालभैरवाचं दर्शन घ्यावं आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं। हे दोनही दर्शन घेतल्यानंतर तुम्ही गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे तुम्ही या आठवड्यात जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न, केलेले कष्ट हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभाचे ठरतील। त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करेल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये ही वाढ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। महत्त्वाचे निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल। सामाजिक कार्यामध्ये तुमचा उत्तम सहभाग राहील। गेल्या काही काळामध्ये तुमच्या विरोधात निर्माण झालेली परिस्थिती तुम्ही हाताळू शकाल। महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। नवीन योजनांचा तुम्ही पाठपुरावा या आठवड्यामध्ये करू शकाल। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे। या आठवड्यामधील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नसल्यामुळे तुमचा आनंद उत्साह वाढलेला असेल। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। नवीन योजनांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यात योग्य ठरणारे आहेत। व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। गेल्या काही कालखंडापासून तुमच्या व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील आणि व्यवसायाची घडी पुन्हा व्यवस्थित बसवता येईल। हा आठवडा आर्थिक स्थिरतेचा आहे। विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्याचा आहे। स्पर्धेला उत्तमपणे तोंड देण्याचा आहे। धाडसी आणि धडाडीचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। नवीन योजना राबवण्याचा जाईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत। गेल्या काही दिवसांपासून तुमचे अडकलेले पैसे किंवा तुमच्या नोकरीमधील काही इन्सेंटिव्हज बाकी असतील ते मिळवण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। वरिष्ठांचा योग्य पाठपुरावा केल्यास तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करू शकाल। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहावं। बढती, बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। नोकरीमध्ये नवीन संधींचा देखील तुम्हाला लाभ होईल। नोकरी बदलण्याची इच्छा असलेल्या नोकरदारांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। परंतु आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला अंतर्गत विरोध आणि स्पर्धेला सामोरं जावं लागेल। त्यामुळे सुरुवातीचे 2 दिवस तुम्ही सावधपणे, शांत चित्ताने व्यतीत करावेत। 4 आणि 5 मे हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। गुरुजनांचं मार्गदर्शन तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। तुमच्या मनामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी, शंका, द्विधा मनस्थिती सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। आत्मविश्वास वाढेल आणि महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। ज्या महिलांचे गृह उद्योग आहेत किंवा ज्या महिला स्वतः नोकरी करत आहेत अशा महिलांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे आणि ग्रहांची अनुकूलता प्रदान करणार आहे। त्यामुळे तुमचे निर्णय योग्य ठरतील। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नोकरदार महिलांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। उत्तम आरोग्याचा जाईल। आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील। या आठवड्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रवास घडण्याची शक्यता आहे। नातेवाईकांच्या, भावंडांच्या आणि मित्रमंडळींच्या सहवासामध्ये हा आठवडा तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल। सोमवारी 5 मे रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस कालभैरव आणि जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये जाऊन एक हार, नारळ, टोपी, उपरणं, पाव किलो पेढे, 21 रुपये दक्षिणा अर्पण करून कार्यसिद्धीस जाण्यासाठी आणि अडीअडचणी दूर होण्यासाठी आपण प्रार्थना करावी। शुक्रवारी 9 मे रोजी येणाऱ्या प्रदोषाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ आणि 1 मूठ तांदूळ अर्पण करावेत। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचं ग्रहमान प्राप्त झालेलं आहे। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ग्रहांची साथ लाभलेली आहे।
आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला नवनवीन संधींचा लाभ होईल. महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील. आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरण्याच्या दृष्टीने ग्रहांचे सहाय्य तुम्हाला प्राप्त होईल. नवीन योजना तुम्हाला राबवता येतील. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल. हा आठवडा महत्त्वाच्या निर्णयांसाठी तुम्ही राखीव ठेवावा. भविष्याशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल. शेअर्स, कमोडिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे. या आठवड्यामध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल. नवीन योजना राबवण्याचा जाईल. जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्ही या आठवड्यात प्रयत्न करावेत. कारखानदार, भागीदारी व्यावसायिक आणि लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा. नवीन योजना या आठवड्यामध्ये राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल. महत्त्वपूर्ण निर्णय योग्य पद्धतीने घेता आल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. जुनी येणी वसूल होतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. नवीन योजना देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा आर्थिक स्थिरतेचा आहे. नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा पाठपुरावा यशस्वी ठरेल. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील. नोकरीमध्ये नवीन संधी तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता आहे. परदेशामध्ये वास्तव्य करणं, नोकरी करणं किंवा प्रवास करणं या गोष्टींसाठी हा आठवडा तुम्हाला लाभ देणारा ठरेल. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांसाठी तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल. नवीन योजना राबवण्याचा जाईल. शिक्षणानिमित्त तुम्हाला दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. शिक्षण घेण्यासाठीच्या आर्थिक अडीअडचणी तुमच्या सुटतील. शैक्षणिक कर्ज मंजूर होणं किंवा शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करणं यासारखे महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल. परदेशामध्ये शिक्षण घेणं आणि वास्तव्य करणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये घडू शकतील. त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करणं आवश्यक आहे. तुम्ही केलेल्या पाठपुराव्याला येणाऱ्या काळामध्ये यश प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. गृहिणींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा आहे. महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील. गेल्या काही दिवसांपासून कुटुंबामध्ये निर्माण झालेला ताणतणाव या आठवड्यामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा आर्थिक लाभाचा आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून तुम्हाला लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांना या आठवड्यामध्ये प्रवासाचे योग संभवतात. हा आठवडा आर्थिक स्थिरता देणारा, कौटुंबिक सौख्य देणारा आणि धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढवणारा ठरेल. सोमवारी 5 मे रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस कालभैरव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि गरजूंना हिरव्या रंगाचं वस्त्र दान करावं. शुक्रवारी 9 मे रोजी येणाऱ्या प्रदोषाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महामृत्युंजय मंत्राचा 1 माळ जप करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाचे अन्नपदार्थ दान करावेत. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे. या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही. प्रमुखतः 4, 5, 6 आणि 7 मे हे 4 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत. आर्थिक स्थिरता देणारे आहेत. भाग्य वृद्धी करणारे आहेत. त्यामुळे या 4 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे. नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्ही राबवू शकाल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करू शकाल. या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा, वाहन आणि वास्तू सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. या आठवड्यामधील शेवटचे 3 दिवस म्हणजे 8, 9 आणि 10 मे हे 3 दिवस तुम्हाला विरोधकांचा त्रास वाढवणारे ठरतील. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावध राहावं. तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा इतर कोणाकडेही व्यक्त करू नयेत. नवीन योजनांचा तुम्हाला या 3 दिवसांमध्ये पाठपुरावा करत असताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल. प्रगतिकारक ग्रहमानाचा जाईल. विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्याचा जाईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमची झालेली आर्थिक कुचंबणा या आठवड्यामध्ये कमी होईल. आर्थिक येणी वाढतील. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला अर्थार्जन प्राप्त होईल. कर्ज प्रकरणे मंजूर करणं, जुनी येणी वसूल करणं यासारखे महत्त्वाचे कामं तुम्ही या आठवड्यामध्ये करावेत. या आठवड्यामध्ये केलेल्या प्रयत्नांना येणाऱ्या काळामध्ये यश येणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या दृष्टीनं हा आठवडा यशाची पायाभरणी करणारा ठरेल.
महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरवणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। आर्थिक नियोजन तुम्हाला योग्य पद्धतीने करता येईल। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। व्यवसायामध्ये निर्माण झालेली स्पर्धा तुम्ही योग्य पद्धतीने हाताळू शकाल। या स्पर्धेमुळे तुमच्या कार्यकुशलतेमध्ये वाढ होईल। नवीन व्यवसाय सुरू करणं किंवा व्यवसायामध्ये नवीन यंत्रसामुग्रीची खरेदी करणं यासारखे महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घ्यावेत। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरवणार आहे। नवीन योजना या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना राबवता येतील। तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण करण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत। महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेळेचं योग्य नियोजन केल्यास त्यांना उत्तम लाभ प्राप्त होईल। कुठल्याही प्रलोभनांना तुम्ही या आठवड्यामध्ये बळी पडू नये। गृहिणींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साहाचा आहे। मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल। कौटुंबिक सौख्य, वास्तु सौख्य आणि गृहसौख्याच्या दृष्टीने गृहिणींना या आठवड्यामध्ये उत्तम लाभ प्राप्त होतील। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाईल। या आठवड्यामध्ये तुमच्या आर्थिक लाभाच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये तुमच्या कमी होतील। सोमवारी 5 मे रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस कालभैरव आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि गरजूंना पांढऱ्या रंगाचं वस्त्र आणि पांढऱ्या रंगाचंच अन्न दान करावं। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे करणं गरजेचं आहे। 4 आणि 5 मे हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम आर्थिक लाभाचे, कौटुंबिक सौख्याचे, सामाजिक प्रतिष्ठेचे जाणार आहेत। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। या आठवड्याच्या सुरुवातीच्या या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। या 2 दिवसांमध्ये कुठलाही मोठा आर्थिक व्यवहार करत असताना दक्षता बाळगावी। विशेषतः जमिनीशी निगडीत व्यवहार करत असताना दक्षता बाळगणं गरजेचं आहे। कागदपत्रांची कायदेशीर शहानिशा केल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। अनोळखी व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार करत असताना विशेष काळजी घ्यावी। कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आठवड्याच्या सुरुवातीच्या या 2 दिवसांमध्ये सावधानतेने गुंतवणूक करावी। कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। त्यानंतर येणारे 5 दिवस म्हणजे 6, 7, 8, 9 आणि 10 मे हे तुम्हाला उत्तम लाभाचे आणि आर्थिक स्थिरतेचे जाणार आहेत। प्रगतिकारक ग्रहमानाचे जाणार आहेत। भाग्यवृद्धी करणारे जाणार आहेत। त्यामुळे या 5 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। तुमच्या कार्यक्षेत्राची वाढ होण्याच्या दृष्टीने हे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। आर्थिक स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठा या 5 दिवसांमध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात जरी थोडी सावधपणे किंवा संतपणे झाली तरी नंतर येणारे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे आणि भाग्यवृद्धी करणारे आहेत। त्यामुळे दिवसाचं नियोजन करताना सावधपणे करावं। प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत। व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। व्यवसायामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या वाढीचा तुम्हाला उत्तम लाभ होईल। आर्थिक आवक वाढेल। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी या आठवड्यामध्ये तुम्ही करू शकाल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करणं आवश्यक आहे। गुंतवणुकीच्या दृष्टीने व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाईल। व्यवसायाची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे। त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। समोर येणाऱ्या प्रत्येक संधीचा तुम्ही उत्तम लाभ घ्यावा। वरिष्ठांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुम्ही वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद वाढवू नये। त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील। सर्वांची मर्जी तुमच्यावर राहील। मोठ्या जबाबदाऱ्यांना या आठवड्यामध्ये तुम्हाला सामोरं जावं लागेल। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। नवीन योजना राबवू शकाल। सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। प्रगतिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यामध्ये ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे।
महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। गृहिणींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साह वाढवणारा आहे। आत्मविश्वासाने तुम्ही काही निर्णय घेऊ शकाल। कौटुंबिक सौख्य आणि संतती सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होणार आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या आर्थिक विवंचना कमी होतील। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने देखील हा आठवडा तुम्हाला साथ देणारा ठरेल। आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही आरोग्याच्या कुठल्याही लहान-सहान तक्रारींकडे देखील दुर्लक्ष करू नये। हा आठवडा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्थिरता देणारा ठरेल। सोमवारी 5 मे रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि गरजूंना पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करावं। शुक्रवारी 9 मे रोजी येणाऱ्या प्रदोषाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाचा अन्नपदार्थ दान करावं। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे। या आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला उत्तम लाभ होतील। 4 आणि 5 मे हे 2 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। या 2 दिवसांमध्ये तुमच्या आर्थिक लाभाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस लाभदायक जातील। त्यानंतर येणारे 6 आणि 7 मे हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुमचे आर्थिक अंदाज चुकण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे गुंतवणूक करत असताना या 2 दिवसांमध्ये सावधानता बाळगावी। त्यानंतरचे 8, 9 आणि 10 मे हे 3 दिवस तुम्हाला लाभदायक आहेत आणि तुमची भाग्यवृद्धी करणारे आहेत। भाग्यकारक ग्रहमानाचे या 3 दिवसांमध्ये तुम्हाला लाभ होईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना तुम्हाला या 3 दिवसांमध्ये राबवता येतील। म्हणजे आठवड्याच्या मध्यात आलेले 2 दिवस म्हणजे 6 आणि 7 मे हे 2 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 2 दिवसांमध्ये तुमच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून वागावं। प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास हा आठवडा तुम्हाला प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। महत्त्वाचे निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये घाई करू नये, उतावळेपणा दाखवू नये। आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी। कुठल्या आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। या आठवड्यामध्ये जरी तुमची आर्थिक आवक वाढणारी असली तरी देखील खर्चाच्या प्रमाणामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनाठायी खर्च वाढणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। सर्वांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। या आठवड्याच्या मध्यात आलेले 2 दिवस म्हणजे 6 आणि 7 मे हे तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 2 दिवसांमध्ये तुमच्या कामगारांच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे आणि तुमच्या यंत्रसामुग्रीच्या दुरुस्तीची कामं वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष काळजी घ्यावी। टूर्स आणि ट्रॅव्हल्समध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। प्रसंग परिस्थितींचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभाच्या प्रमाणातही वाढ होईल आणि तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सावधानता बाळगणं गरजेचं आहे। आर्थिक प्रलोभन या आठवड्यामध्ये जास्त येण्याची शक्यता आहे। अशा कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगावी। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा दगदगीचा आणि धावपळीचा जाण्याची शक्यता आहे। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा या आठवड्यामध्ये पूर्ण होतील। शिक्षणासाठी आवश्यक असलेलं आर्थिक नियोजन तुम्ही या आठवड्यामध्ये करू शकाल। शैक्षणिक कर्ज प्रकरणे मंजूर होण्याची शक्यता आहे किंवा त्या दृष्टीने जर तुम्ही पाठपुरावा केलात तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लाभ होतील। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। कौटुंबिक सौख्याचा आहे। सामाजिक प्रतिष्ठेचा आहे। तुमच्या भाग्यवृद्धीचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही या आठवड्यामध्ये बेत आखाल। कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होतील, परंतु तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये वाढतील। उष्णता आणि वाताचे विकार या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत। महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। सोमवारी 5 मे रोजी दुर्गाष्टमी आणि श्री सीता नवमी आहे। या 5 मेच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि श्रीरामाचं दर्शन घ्यावं आणि गरजूंना पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करावं। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे।
हा आठवडा जरी मध्यम स्वरूपाचा असला तरी देखील तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरू शकतो। 4, 5, 6 आणि 7 मे हे 4 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत। या 4 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाशी निगडीत, तुमच्या कार्यक्षेत्राशी निगडीत महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या आर्थिक लाभाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येऊ शकतील। या आठवड्याचे शेवटचे 3 दिवस म्हणजे 8, 9 आणि 10 मे हे 3 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील। या 3 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। अनाठाही काही खर्च वाढण्याची शक्यता आहे। अनपेक्षितपणे काही खर्च वाढतील, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। या 3 दिवसांमध्ये पाहुण्यांची वर्दळ तुमच्याकडे राहील। आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला लाभदायक आहे, भाग्यवृद्धिकारक आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरवणार आहे। मोठ्या जबाबदाऱ्या या आठवड्यामध्ये तुमच्यावर येतील। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच लाभलेलं अनुकूल ग्रहमान तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या प्रगतीचा वेग वाढवणारा ठरणार आहे। त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। व्यवसायामध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। वाहनांची खरेदी करणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं किंवा कामगारांशी निगडीत काही अडीअडचणी सोडवणं हे महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा या आठवड्यात व्यावसायिकांना लाभ होणार आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा तुम्हाला पूर्ण करता येतील। वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमची आर्थिक स्थिरता वाढवणारी ठरेल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घेण्याचा आहे। तुम्हाला अपेक्षित असलेले काही बदल तुम्ही या आठवड्यामध्ये घडवू शकाल। ज्या महिलांचे स्वतःचे व्यवसाय आहेत किंवा काही गृह उद्योग आहेत, अशा महिलांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे। तुम्हाला अपेक्षित असलेली व्यावसायिक वाढ या आठवड्यामध्ये होईल। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुमची वाढेल। विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये नवीन संधींचा लाभ होणार आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरवणारा हा आठवडा असेल, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होतीलच, परंतु या आठवड्यामध्ये तुम्ही भविष्यकालीन काही गुंतवणुकी करू शकाल। कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। वडिलोपार्जित संपत्तीशी निगडीत काही वाद असतील किंवा स्थावर मालमत्तेशी निगडीत काही कायदेशीर अडीअडचणी असतील, या सोडवण्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मार्गदर्शन या आठवड्यात प्राप्त होणार आहे। सोमवारी 5 मे रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कालभैरव मंदिरामध्ये जाऊन एक हार, नारळ, टोपी, उपरणं, पाव किलो पेढे, 21 रुपये दक्षिणा अर्पण करावी। कालभैरवासमोर धूप जाळावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी आणि अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यातील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा या आठवड्यात तुम्हाला लाभ होईल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरवणारा हा आठवडा आहे। कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुमची वाढेल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। आनंदी आणि उत्साही दिवस तुमचे जातील। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत, त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये आणि स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक तुम्हाला उत्तम लाभाची ठरू शकते, त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये तुम्हाला भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा लाभ होणार आहे। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। वास्तू आणि वाहन सौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम ग्रहदशा प्राप्त झालेली आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि तुमची अडलेली कामं तुम्ही पूर्ण करावीत। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। नवीन व्यवसाय सुरू करणं, व्यवसायामध्ये यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, वाहनांची खरेदी करणं, भांडवलाचं नियोजन करणं किंवा गुंतवणूक वाढवणं यासारखे महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभाचे ठरतील, त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। वृश्चिक राशीच्या नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे।
नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्ही घडवू शकालच, परंतु नवीन नोकरीच्या संधी देखील तुम्हाला प्राप्त होणार आहेत। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणार आहेत। वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्ही या आठवड्यामध्ये घडवू शकाल। या आठवड्यामध्ये निश्चितपणे काही अधिकार आणि जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील। या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल। तुमच्या कार्यकुशलतेचं, कलागुणांचं सर्वांकडून कौतुक होईल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। आर्थिक आवक या आठवड्यामध्ये तुमची वाढू शकते। जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्ही या आठवड्यात जास्त प्रयत्न करावेत। सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। तुम्ही आखलेल्या योजना, तुम्ही मांडलेल्या संकल्पनांचा सर्वांकडून आदर होईल, सन्मान होईल। त्यामुळे हा आठवडा नोकरदार मंडळींसाठी आनंद आणि उत्साहाचा जाईल। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरेल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा ठरेल। आनंद आणि उत्साहामध्ये तुमचे दिवस व्यतीत होतील। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील। आर्थिक स्थिरता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे। सोमवारी 5 मे रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं। गरजूंना लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं आणि शुक्रवारी 9 मे रोजी येणाऱ्या प्रदोषाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाचं अन्नपदार्थांचं दान करावं। धनुराशीच्या व्यक्तींनी या आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे करणं गरजेचं आहे। आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 4 आणि 5 मे हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे, भाग्यवृद्धीचे जाणार आहेत। त्यामुळे आठवड्याची सुरुवात थोडी तुम्ही संयमानं करावी। आठवड्याच्या सुरुवातीला राखलेला हा संयम तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरू शकतो। विशेषतः कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आठवड्याच्या सुरुवातीचे हे 2 दिवस सावधपणे व्यतीत करावेत। त्यानंतर येणारे 5 दिवस म्हणजे 6, 7, 8, 9 आणि 10 मे हे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। तुमच्या कार्याची व्याप्ती वाढण्याच्या दृष्टीनं हे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे आहेत। महत्त्वाचे निर्णय तुमचे या 5 दिवसांमध्ये योग्य ठरतील। कायदेशीर प्रकरणांमध्ये या आठवड्यामध्ये तुम्हाला यश येईल। शैक्षणिक, वैद्यकीय, कायदेशीर क्षेत्र, शेती आणि शेतीशी निगडीत व्यापार करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दिवस या आठवड्यामध्ये व्यतीत करता येतील। दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरवणारा हा आठवडा ठरू शकतो। आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये तुम्ही संयम राखल्यास तुम्हाला या आठवड्याचा प्रत्येक दिवस उत्तम लाभाचा जाण्याची शक्यता आहे। व्यवसायातील आर्थिक नियोजन तुमची योग्य ठरवणारा हा आठवडा आहे। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। मोठे अधिकार तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहेत। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्हाला या आठवड्यामध्ये घडवता येतील। नोकरीमध्ये नवीन संधींचा लाभ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांसाठी तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो। विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये नवीन संधींचा लाभ होणार आहे। स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या, महत्त्वाकांक्षी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये उत्तम संधींचा लाभ होईल। उत्तम मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होईल। वरिष्ठांचं, गुरुजनांचं, तुमच्या सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांना साथ देणारा ठरेल। शिक्षणासाठी आवश्यक असलेलं आर्थिक नियोजन या आठवड्यामध्ये तुम्ही करू शकाल। त्यामुळे शैक्षणिक कर्जाचा पाठपुरावा तुम्ही या आठवड्यामध्ये करावा। या आठवड्यामध्ये केलेला पाठपुरावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लाभ देणारा ठरेल। गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीला थोड्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काही नकारात्मकता येण्याची शक्यता आहे। या नकारात्मकतेकडे तुम्ही दुर्लक्ष करावं, कारण ही नकारात्मकता जास्त काळ टिकणारी नाही। उर्वरित 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे, आर्थिक स्थिरतेचे आणि कौटुंबिक सौख्याचे जाणार आहेत। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ शकाल। संततीशी आणि वास्तूशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला या आठवड्यात सोडवता येतील। त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि वडिलोपार्जित संपत्तीशी निगडीत काही वाद वाढण्याची शक्यता आहे।
या 2 दिवसांमध्ये तुम्ही सावधपणे निर्णय घेतल्यास, थोडा संयम राखल्यास इतर 5 दिवस तुम्हाला या परिस्थितीवर मात करता येईल। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आठवड्याच्या सुरुवातीपासून थोडं सावध धोरण आखावं। सोमवारी 5 मे रोजी दुर्गाष्टमी आणि श्री सीता नवमी आहे। या 5 मेच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलस्वामिनीचं आणि कुलदैवताचं दर्शन घ्यावं आणि श्री रामाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि गरजूंना पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करावं। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे। या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे, परंतु प्रत्येक दिवसाचं अवलोकन तुम्ही स्वतः करावं। इतरांच्या सल्ल्यावर किंवा निर्णयाच्या भरोशावर तुम्ही जर काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत तर ते चुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस तुम्हाला लाभदायक आहेत, म्हणजे 4 आणि 5 मे हे 2 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। या 2 दिवसांमध्ये तुम्हाला व्यवसायामधील स्थिरता लाभेल, कौटुंबिक सौख्य लाभेल आणि सामाजिक प्रतिष्ठा देखील प्राप्त होईल। परंतु त्यानंतर येणारे 2 दिवस म्हणजे 6 आणि 7 मे हे 2 दिवस तुमच्या व्यवसायातील अडीअडचणी वाढवणारे ठरू शकतील। त्यामुळे या 2 दिवसांमध्ये तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत। तुमच्या प्रतिष्ठेशी निगडीत काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी। त्यानंतरचे 3 दिवस म्हणजे 8, 9 आणि 10 मे हे तुम्हाला उत्तम लाभाचे आणि भाग्यवृद्धी करणारे आहेत। भाग्यकारक ग्रहमानाचे या 3 दिवसांमध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे। या आठवड्यातील आलेख हा चढ उताराचा असणार आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक दिवसाचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। व्यावसायिकांसाठी हा आठवडा धावपळीचा आणि दगदगीचा जाण्याची शक्यता आहे। काही महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये निश्चितपणे प्राप्त होणार आहे। तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त करण्यासाठी या आठवड्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। तुमच्या या प्रयत्नांना येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे यश येईल। त्यासाठी तुम्ही प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे। तो कामगारांशी निगडीत आणि यंत्रसामुग्रीशी निगडीत तुमच्या अडीअडचणी या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने तुम्ही सावध राहावं। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे, महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे, नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांच्या पाठपुराव्याचा आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेण्यासाठी साथ देणारा ठरू शकतो। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठीचा आहे। विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये प्रवास घडण्याची शक्यता आहे। जे विद्यार्थी त्यांचं घर सोडून बाहेर हॉस्टेलवर किंवा दुसऱ्या शहरामध्ये राहत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल आणि तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये देखील वाढ होण्याची या आठवड्यामध्ये शक्यता आहे। विद्यार्थ्यांनी या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये। गृहिणींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे। 7.5च्या कालखंडामध्ये निर्माण झालेले मानसिक ताणतणाव या आठवड्यामध्ये तुमचे कमी होतील। प्रवासाचे किंवा एखाद्या सहलीचे बेत तुम्ही आखाल। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल, नवीन योजना राबवण्याचा जाईल, महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरवणारा जाईल। आरोग्याच्या तक्रारी मात्र थोड्या वाढण्याची शक्यता आहे। कुठल्याही आरोग्याच्या लहानसहान तक्रारींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये। सोमवारी 5 मे रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावं। कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक हार, नारळ, टोपी, उपरणं, पांढरे पेढे, 21 रुपये दक्षिणा अर्पण करावी आणि कार्यातील अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। या आठवड्यामध्ये तुमचे आर्थिक अंदाज चुकण्याची शक्यता आहे। गुंतवणूक करत असताना विशेष दक्षता या आठवड्यामध्ये बाळगावी। कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये, जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळी, शेती आणि शेतीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही कुठलाही अति आत्मविश्वास बाळगू नये। 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये वाढणार आहे, या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यावं। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो किंवा तुमचं ते नुकसान कधीही न भरणारं असेल, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। 4, 5, 8, 9 आणि 10 मे हे 5 दिवस तुमच्यासाठी प्रतिकूल ग्रहमानाचे आहेत, त्यामुळे तुम्ही सावधपणे दिवस व्यतीत करावेत। प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। कार्यक्षेत्रामध्ये कोणाशीही वादविवाद किंवा मतभेद तुम्ही वाढवू नये।
सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। तुमच्या मनातील इच्छा, आकांक्षा, भावना किंवा काही मनातील गुपितं तुम्ही कोणाकडेही व्यक्त करू नये, याचा विरोधकांकडून गैरफायदा घेण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींनी सावधपणे व्यतीत केल्यास तुमचे अनेक नुकसान टळण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 6 आणि 7 मे हे 2 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। आठवड्याचं नियोजन करत असताना या आठवड्यातील सगळे महत्त्वाचे निर्णय तुम्ही 6 आणि 7 मे या 2 दिवशी घेतल्यास तुमच्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये थोडी कमी होईल। हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा। व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते। भागीदाराशी आणि तुमच्या कामगाराशी तुमचे मतभेद वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागावं। कुठल्याही स्वरूपाचा मतभेद आणि वादविवाद या आठवड्यामध्ये तुम्ही वाढवू नये। प्रसंगी माघार घेतल्यास तुमचे नुकसान कमी होईल। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। या आठवड्यामध्ये ग्रहांची प्रतिकूलता लाभलेली असतानाच तुम्हाला या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासणार आहे, त्यामुळे वरिष्ठांचं सहकार्य आपल्याला कसं प्राप्त होईल यासाठी आपण प्रयत्न करावेत। सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद या आठवड्यामध्ये वाढवू नये। या आठवड्यामध्ये कुठलेही धाडसी निर्णय तुम्ही घेऊ नयेत। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे, परंतु या आठवड्यामध्ये तुमची दगदग आणि धावपळ वाढणार आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेत असताना 6 आणि 7 मे हे 2 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। वरिष्ठांशी आणि गुरुजनांशी, सहकाऱ्यांशी, मित्रमंडळींशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद तुम्ही वाढवू नये। कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांना या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांनी बळी पडू नये। गृहिणींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर तुमचं खर्चाचं प्रमाण देखील या आठवड्यामध्ये वाढू शकतं। हा आठवडा गृहिणींनी देखील सावधपणे व्यतीत करावा। ज्येष्ठ नागरिकांसाठी या आठवड्यामध्ये आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे, परंतु त्याचबरोबर तुमचं खर्चाचं प्रमाण देखील या आठवड्यामध्ये वाढू शकतं। स्थावर मालमत्तेशी निगडीत काही कायदेशीर प्रकरणं असतील तर त्यामध्ये काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी सावधपणे आठवडा व्यतीत करावा। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवारी 5 मे रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही कुलस्वामिनी आणि कुलदैवताचं दर्शन घ्यावं। गरजूंना पांढऱ्या रंगाचं अन्नपदार्थांचं दान करावं आणि कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक हार, नारळ, टोपी, उपरणं, पाव किलो पेढे, 21 रुपये दक्षिणा अर्पण करून कार्यक्षेत्रातील अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी। मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे। हा आठवडा जरी सामान्य प्रतीचा असला तरी देखील तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल, आर्थिक नियोजन करू शकाल। कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो। आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ होईल, म्हणजे 4 आणि 5 मे हे 2 दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक आहेत। या 2 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी हे 2 दिवस तुम्हाला लाभदायक जातील। त्यानंतर 6 आणि 7 मे हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी 6 आणि 7 मे या 2 दिवसांमध्ये सावधपणे गुंतवणूक करावी। परिस्थितीचा, प्रसंगाचा अंदाज आल्याशिवाय मोठी गुंतवणूक तुम्ही करू नये। कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना या 2 दिवसांमध्ये तुम्ही बळी पडू नये। त्यानंतर येणारे 8, 9 आणि 10 मे हे 3 दिवस तुमची भाग्य वृद्धी करणारे, व्यावसायिक स्थिरता देणारे, कौटुंबिक सौख्य देणारे आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे आहेत। त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्याचं नियोजन करत असताना प्रत्येक दिवसाचं अवलोकन आणि अभ्यास शांत चित्तानं करणं आवश्यक आहे। महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करत असताना कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं तुम्ही सावधपणे निर्णय घेतल्यास येणारा काळ तुम्हाला उत्तम लाभाचा जाईल। या आठवड्याच्या मध्यात आलेले 6 आणि 7 मे हे 2 दिवस तुमच्या प्रगतीचा वेग मंदावणारे ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही दक्षतापूर्वक निर्णय घ्यावे। प्रत्येक दिवसाचं नियोजन योग्य पद्धतीनं करावं। कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये। कुणावरही विसंबून राहून तुम्ही निर्णय घेऊ नयेत। व्यावसायिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे। या आठवड्यामध्ये व्यवसायामध्ये उत्तम संधींचा लाभ तुम्हाला होईल। महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल, नवीन योजना तुम्ही राबवू शकाल। व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यात यश येईल। कामगारांशी आणि भागीदाराशी या आठवड्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा मतभेद तुम्ही वाढवू नये। या आठवड्यामध्ये वाढलेला हा मतभेद कदाचित तुम्हाला भविष्यामध्ये नुकसानदायक ठरू शकतो, त्यामुळे दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, कार्याची व्याप्ती तुमची वाढणारी असेल। व्यवसायाशी निगडीत नवीन संधींचा तुम्हाला या आठवड्यात लाभ होणार आहे।
नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा वरिष्ठांच्या मर्जीमध्ये राहण्याचा आहे. वरिष्ठांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद तुम्ही वाढवू नये. महत्त्वाचे निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये तुम्ही दक्षता बाळगावी. नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे. अनुकूल ग्रहमानाचा तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. 6 आणि 7 मे हे 2 दिवस वगळता इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे आणि गृहसौख्याचे जाणार आहेत. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल. कौटुंबिक सौख्य, संतती सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये गृहिणींना प्राप्त होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने आणि भाग्यवृद्धीच्या दृष्टीने तुम्हाला उत्तम ग्रहमानाचा लाभ होईल. तुम्हाला अपेक्षित असलेली आर्थिक स्थिरता या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होईल किंवा भविष्यकालीन गुंतवणुकीसाठी देखील तुम्ही प्रयत्न करावेत. हा आठवडा ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाणार आहे. सोमवारी 5 मे रोजी येणाऱ्या दुर्गाष्टमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं. गरजूंना पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान करावं. आणि शुक्रवारी 9 मे रोजी येणाऱ्या प्रदोषाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा. महादेवाला बेलपत्र आणि 1 मूठ तांदूळ अर्पण करावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी, अडीअडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.